नमस्कार मैत्रिणींनो. तर सकाळची वेळ म्हणजे प्रत्येक आईसाठी किंवा एका स्त्रीसाठी एक छोटंसं युद्धच असतं असं म्हणायला हरकत नाही. सकाळी सकाळी मुलांना उठवायचं, त्यांना तयार करायचं, टिफिन बनवायचा, नाश्ता द्यायचा, शाळेची बॅग तपासायची असो आणि सोबतच घरातील इतर कामही सांभाळायची असतात. आणि आपण अनेकदा विचार करतो की सकाळी लवकर उठलो की ही सगळी कामं आपली लवकर होतील. पण खरं सांगायचं तर कितीही लवकर उठलो तरी पण आपली धावपळ ही होतेच. मग हळूहळू मला एक गोष्ट समजायला लागली की सकाळ बदलायची असेल ना तर तयारी सकाळी नाही तर रात्रीच करायची. थोडंसं नियोजन जर रात्रीच केलं ना तर सकाळची अर्धी धावपळ आपोआप कमी होते. आणि काही दिवसांपासून मी एक गोष्ट करायला सुरुवात केलेली आहे, ती म्हणजे दुसऱ्या दिवसाचं नियोजन हे रात्रीच करून ठेवायचं. आणि या गोष्टीचा मला खरंच खूप फायदा झालाय आणि तुम्हालाही याचा नक्कीच फायदा होईल. तर व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिलं काम ते म्हणजे जेवण झाल्यानंतर मी सर्वात आधी किचन आवरून घेते. कारण उठल्यानंतर स्वच्छ किचन दिसलं की अर्धा ताण आपला तिथेच कमी होतो आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक होते. सकाळी उठल्या उठल्या सिंकमध्ये खरकटे भांडे आणि किचन ओट्यावरती पसारा दिसला की तिथंच आपली धावपळ सुरू होते आणि वेळही वाया जातो. त्यामुळे रात्रीच किचन स्वच्छ करून ठेवायचं. आणि दुसरं महत्त्वाचं काम ते म्हणजे उद्या टिफिनसाठी काय द्यायचंय ते अगोदरच ठरवायचं आणि रात्रीच त्याची सगळी तयारी करून ठेवायची. भाज्या धुवून पुसून कट करून नंतर मग त्या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवायच्या, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या आपल्याला भाजी करताना सोपं पडतं. आणि उठल्यानंतर आज कोणती भाजी बनवायची याचा विचार सुद्धा करायची गरज लागत नाही. शिवाय आपला नाश्ता डब्बा हे सगळं वेळेत तयार होतं आणि सकाळी आपली गडबड न होता स्वयंपाक आपण निवांत करू शकतो आणि मुलांना सुद्धा स्कूलला उशीर होणार नाही. त्यामुळे रात्री भाज्या धुवून पुसून कोरड्या करून त्या कट करून फ्रीजमध्ये ठेवायच्या. आणि आपण जर सकाळी ठरवलं की आज भाजी काय बनवायची आणि तिथून भाजी निवडण्यापासून जर सुरुवात केली तर खूप त्यामध्ये वेळ जातो आणि आपल्याला स्वयंपाकाला सुद्धा उशीर होतो. आता भाजी तर धुवून पुसून निवडून कट करून फ्रीजमध्ये ठेवली, भाजी झालेला आहे. आता आपल्याला सकाळी भाजी फोडणी टाकण्यासाठी लसूण लागतो आणि तो सोलण्यासाठी सुद्धा आपला खूप टाइम जातो त्यामध्ये. तेही काम आपण रात्रीच करून ठेवायचं. जास्त नाही पण 2-3 भाजीला पुरेल इतका लसूण साफ करून तो एका डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. आता तिसरं काम ते म्हणजे मुलांचा होमवर्क झाला की त्यांच्या टाइम टेबलनुसार त्यांची बॅग रात्रीच आवरून ठेवायची, म्हणजे सकाळी गडबड होत नाही. सगळ्या सब्जेक्टचा होमवर्क कंप्लीट झालेला आहे का ते पाहायचं आणि सगळे पुस्तकं चेक करून त्यांच्या बॅगमध्ये घालून ठेवायची. ही सगळी कामं आपण रात्रीच करून ठेवली की आपली बघा सकाळ एकदम निवांत आणि शांत होत जाते. आणि मग सकाळी आपण जर हे करत बसलो तर आपली खूप जास्त धावपळ होते आणि सोबत चिडचिड सुद्धा होते. आणि असं रात्री निवांत बॅग आवरून ठेवली की कोणतंही बुक किंवा नोटबुक विसरत नाही आणि आपला वेळ सुद्धा वाचतो. ही छोटीशी सवय आपण लावून घेतली तर प्रत्येक सकाळ आपली सुरळीत होऊन जाते. टाइम टेबलनुसार सगळे बुक्स काढून घ्यायचे. नंतर हेही चेक करायचं की त्यांच्या कंपासमध्ये पेन्सिल, इरेझर, शार्पनर, स्केल किंवा कलर या सगळ्या गोष्टी आहेत की नाही या तपासून मग आपण त्या सगळ्या बॅगमध्ये ठेवून द्यायचं. आता हे झाल्यानंतर चौथं महत्त्वाचं काम ते म्हणजे मुलांचा युनिफॉर्म, बेल्ट, टाय, सॉक्स किंवा रुमाल असो या सगळ्या गोष्टी रात्रीच एका ठिकाणी ठेवायच्या. नाहीतर मग सकाळी सॉक्स लवकर सापडत नाहीत. एक सापडला तर मग दुसरा सापडत नाही. त्यामुळे त्यात खूप टाइम वेस्ट होतो आपला आणि आपली चिडचिड होते. म्हणून मग कधी कधी आपण मुलांवरती राग काढतो. स्कूलमध्ये गेले की आपल्यालाच वाईट वाटतं. या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे रात्रीच ही सगळी तयारी करून ठेवली. मुलांवर पण राग निघत नाही आणि एकदम सगळी कामं सुरळीत होतात. हे सगळं एकत्र ठेवलं की सकाळी फक्त कपडे घालून मुलांना आपण लवकर रेडी करू शकतो. वेळेत मुलं स्कूलमध्ये सुद्धा जातात. ही सगळी कामं करून आपण रात्री जेव्हा झोपतो ना तेव्हा सकाळी अलार्म वाजला की आपली धावपळ होत नाही. कारण उठताना आपल्याला माहिती असतं रात्रीच आपली सगळी तयारी झालेली आहे. त्यामुळे आपली सकाळ एकदम निवांत शांत सुरू होते. आणि पाचवं आणि शेवटचं काम ते म्हणजे शूज पॉलिश करून ठेवायचे. मग काय, ही सगळी कामं रात्री करून ठेवल्यानंतर सकाळी थोडा उठायला उशीरही झाला तरी आपला डब्बा वेळेतच तयार होणार आणि वेळेतच आपली मुलं स्कूलला सुद्धा जाणार. चला तर मग मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.